Okay. Okay. Hello friends, welcome to मोरेसर अकॅडमी. नमस्कार मित्रांनो, मोरेसर अकॅडमी ह्या YouTube चॅनलवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, कमेंट्स करायचे आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का? जे विद्यार्थी मित्र जोडले गेलेले आहेत त्यांनी कमेंट्स करायचे आहेत. आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का? ओके. ओके. चला, जे विद्यार्थी जोडले गेले ते विद्यार्थी मित्रांनी कमेंट्स करायचे आहेत. ओके. पहा मित्रांनो, आपण आजच्या लेक्चर मध्ये अभ्यासणार आहोत आपले जे काही स्टँडर्ड 10 साठी इयत्ता 10वी साठी मित्रांनो जो आपला चॅप्टर नंबर 5 आहे हिट, याचं मित्रांनो आपण लेक्चर नंबर 2 पाहत आहोत. आणि या लेक्चर नंबर 2 मध्ये आपण दोन टॉपिक कव्हर करणार आहोत मित्रांनो, ते म्हणजे ओके 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 सर. ओके. पहा, तर आपले आजचे दोन टॉपिक जे आहेत ते आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो, ते म्हणजे अनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटर अँड ड्यू पॉइंट अँड ह्युमॅनिटी, या दोन टॉपिकला मित्रांनो आपण आज कव्हर करणार आहोत. ओके. चला, जे विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांना चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. म्हणजेच काय मित्रांनो, येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. ओके. तर पहा, अनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटर अँड ड्यू पॉइंट अँड ह्युमॅनिटी या पॉइंटला अभ्यासून घेण्यासाठी लेक्चर शेवटपर्यंत पाहायचं आहे. आधीच्या लेक्चर नंबर 1 मध्ये मित्रांनो आपण हिटचे जेवढेही कन्सेप्ट आहे आणि त्यानंतर लॅटिन हिट असेल त्याच्या संदर्भातले संपूर्ण अभ्यास आपण आधीच्या लेक्चर नंबर 1 मध्ये केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, वेळ न घेता पाहूया. पहा, अनोमॅलियस बिहेवियर वॉटर जे आहे, अनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटर नेमकं काय असतं. ओके. तर हे समजून घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे गेले त्यांनी व्हिडिओला लाईक करा. ओके. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. ओके. चला, जे जोडले गेले ते विद्यार्थी मित्रांनी. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी म्हटले पहा, इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0 डिग्री अप टू 4 डिग्री सेल्सिअस इट कॉन्स्टंट इन्स्टेड ऑफ या ठिकाणी एक्सपांडिंग म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी या कन्सेप्ट समजण्यासाठी आपण जे पाहणार आहोत मित्रांनो, पहा, त्या कन्सेप्ट समजण्यासाठी मित्रांनो आपल्याला समजून घ्यायच्या आधी ते म्हणजे पहा, जे वॉटर आहे, वॉटर आपल्याला 0 डिग्री ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत कॉन्स्टंट असताना पाणी काय होते म्हणे, या ठिकाणी एक्सपांड होते. म्हणजेच काय समजायचे पहा, जेव्हा मित्रांनो आपण एखाद्या वस्तूला, एखाद्या पदार्थाला, एनी ऑब्जेक्ट, जेव्हा आपण त्याला काय करणार आहोत, हीट देतो. काय देतो मित्रांनो, आपण त्याला हीट जेव्हा देतो तर ती हीट दिल्यानंतर कोणताही पदार्थ, कोणताही या ठिकाणी सबस्टन्स काय होतो मित्रांनो, हा एक्सपांड होतो. काय होतो? एक्सपांड होतो. केव्हा एक्सपांड होतो मित्रांनो? ज्यावेळेस एखाद्या पदार्थाला काय दिली मित्रांनो, आपण हीट दिली. काय दिली? हीट दिली. जसं आपण समजू शकतो पहा, समजा आपण एखाद्या पदार्थाला, ज्या ठिकाणी आपण येणारच आहोत पहा, समजा एखादा पदार्थ आहे, त्या पदार्थाला मित्रांनो, हा पदार्थ आहे, या पदार्थाला आपण जर हीट दिली आहे, काय दिली याला, आपण जर याला हीट दिली, कन्सेप्ट समजायची आपल्याला अनोमॅलियस बिहेवियर वॉटरची. ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टीने आणि ह्या लेक्चरच्या दृष्टीने. मित्रांनो पहा, एखाद्या पदार्थाला आपण जर हीट दिली तर हा पदार्थ काय होतो मित्रांनो, एक्सपांड होतो. काय होतो? एक्सपांड होतो. म्हणजे हा काय होतो, प्रसरण पावतो. काय होतो मित्रांनो, तो प्रसरण पावतो. कशासाठी? हीट दिल्यानंतर. केव्हा एक्सपांड होतो? हीट दिल्यानंतर कोणताही पदार्थ काय होतो, हा एक्सपांड होतो. पण या ठिकाणी लक्षात घ्यायचं मित्रांनो, वॉटरच्या बाबतीत ही कन्सेप्ट थोडी वेगळी आहे. त्याचा अनोमॅलियस या ठिकाणी बिहेवियर थोडा वेगळा आहे. याचा अनोमॅलियस बिहेवियर वेगळा कसा आहे तर या ठिकाणी पाहूया. पहा, ज्याप्रमाणे आपण एखाद्या पदार्थाला हीट दिल्यानंतर तो एक्सपांड होतो, त्याच पद्धतीने आपण समजा या ठिकाणी घेऊया एक आईस क्यूब. काय घेऊया? आपला हा आईस क्यूब, हा बर्फाचा तुकडा आहे. याला आपण हीट दिली. काय दिली मित्रांनो? हीट दिली. तर हीट दिल्यानंतर पहा, हीट दिल्यानंतर हा एक्सपांड होण्याच्या ऐवजी, हा एक्सपांड होण्याच्या ऐवजी या बर्फाचं काय होईल मित्रांनो, वॉटर होईल. काय होईल? याचं वॉटर होईल. हा पाणी होईल. याचं पाणी होईल, याचं वॉटर होईल, हे या लक्षात घ्या. म्हणजेच काय, या ठिकाणी हा मेल्ट होईल. म्हणजे हा या ठिकाणी विरघळत चालेल. विरघळत चालेल म्हणजेच काय होईल तर पहा, या ठिकाणी हा एक्सपांड होण्याच्या ऐवजी हा कॉन्ट्रॅक्ट होईल.
हा एक्सपांड होण्याच्या ऐवजी काय होईल मित्रांनो, हा कॉन्ट्रॅक्ट होईल, हा कमी होईल, हा या ठिकाणी काय होईल, अंकुंचन पावेल, हा कॉन्ट्रॅक्ट होईल. कोण? तर हा बर्फ. ओके. त्यानंतर त्यानंतर लक्षात घ्यायचं मित्रांनो, त्यानंतर मात्र जेव्हा हे वॉटर जे आहे हे 0 डिग्री सेल्सिअस पासून तर 4 डिग्री सेल्सिअस पर्यंतच मित्रांनो हा कार्यक्रम चालतो. हा जो कार्यक्रम आहे हा अनोमॅलियस बिहेवियर वॉटरचा, हा वॉटरच्या संदर्भात आहे. कोणाच्या संदर्भात आहे? वॉटरच्या संदर्भात आहे. वॉटर एकमेव असं आहे की इतर पदार्थांना आपण हीट दिल्यानंतर, उष्णता दिल्यानंतर ते एक्सपांड होतात, ते प्रसरण पावतात. परंतु वॉटर असा काही घटक आहे की त्याच्या 0 डिग्री सेल्सिअस पासून तर 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पर्यंत मित्रांनो वॉटर हे एक्सपांड होण्याच्या ऐवजी काय होतं, तर या ठिकाणी ते कॉन्ट्रॅक्ट होतं मित्रांनो. काय होतं? कॉन्ट्रॅक्ट. हे या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. इथपर्यंत समजले मित्रांनो. आता इथपर्यंत लक्षात घेतल्यानंतर आता आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या बुक्समध्ये कशा पद्धतीने याला सांगितलं आधी ते पाहूया. मग नंतर त्याच्या ग्राफनुसार आपण अधिकतेने समजूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिल्याप्रमाणे, ओके, आपल्याला दिल्याप्रमाणे काय सांगितलंय पहा, जो वॉटर आहे, इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस अप टू 4 डिग्री सेल्सिअस इट इज कॉन्ट्रॅक्ट. इट इज कॉन्ट्रॅक्ट इन्स्टेड ऑफ एक्सपांड. काय? एक्सटेंड ऑफ एक्सपांडिंग. म्हणजेच काय, वॉटर जो आहे तो 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस मध्ये काय होतो, हा कॉन्ट्रॅक्ट होतो मित्रांनो. परंतु इन्सर्ट जर आपण दुसरे पाहिले तर ते काय होतात, ते एक्सपांडिंग होतात. इतर सबस्टन्स काय होतात, एक्सपांडिंग होतात. ओके. ज्यांना ओके, जे विद्यार्थी जोडले गेलेत ते विद्यार्थी मित्रांनी कमेंट्स करायचे आहेत. समजलंय का? येस ऑर नो मध्ये मित्रांनो. ओके. येस ऑर नो मध्ये कमेंट्स करत चालायचे आहेत. डाऊट्स असतील, काय अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवायच्या आहे. ओके. इथपर्यंत मित्रांनो तुम्हाला कळालं असेल. त्यानंतर पुढे काय म्हटलंय पहा, अँड 4 डिग्री सेल्सिअस इट इज व्हॅल्यूम इज मिनिमम. काय म्हटलंय? 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला व्हॅल्यूम इज मिनिमम ड्यू टू काय म्हटलं मित्रांनो, कंट्रक्शन. म्हणजेच काय, 0 डिग्री सेल्सिअस जो आहे ह्या टेम्परेचरला पाण्याचं जे काही आकारमान आहे त्याचं जे काही व्हॅल्यूम आहे मित्रांनो, तो व्हॅल्यूम काय असतो, मिनिमम असतो, सर्वाधिक असतो. काय असतो? सर्वाधिक असतो. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस 4 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला पाण्याचे आकारमान म्हणजेच पाण्याचा व्हॅल्यूम जो आहे हा मिनिमम असतो. त्याचा आकारमान जे आहे मित्रांनो, त्याचे आकारमान, ओके, त्याचे आकारमान, त्याचा व्हॅल्यूम जो आहे तो काय असतो मित्रांनो, मिनिमम असतो. तो म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसला. कशाला? 4 डिग्री सेल्सिअसला. जेव्हा आपण ग्राफ पाहणार आहोत आणि जे मी सुरुवातीला जी कन्सेप्ट सांगितली ही कन्सेप्ट आणि हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतलं मित्रांनो तर तुम्हाला सहज लक्षात येईल. ओके. त्यानंतर पहा पुढे काय म्हटलेलं आहे पहा, इफ द वॉटर if the water is heated further. पहा, जर आपण वॉटर काय केलं, 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे काय केलं, हिटेड केलं, इट एक्सपॅन्ड अँड इट इज व्हॅल्यूम इन इन्क्रेसेस. काय म्हटलंय? इट इज व्हॅल्यूम इन इन्क्रेसेस. म्हणजेच काय म्हटलंय मित्रांनो पहा, जर 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर गेलं, पहा 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरच्या पुढे जर आपण पाण्याला काय केलं, हीट केलं, वॉटरला जर मित्रांनो आपण हीट केलं तर वॉटरला हीट केल्यानंतर काय होणार आहे, तर ते एक्सपांड होणार आहे. आता पहा, दोघेही गोष्ट लक्षात घ्या. थोड्या वेळापूर्वी मी काय सांगितलं मित्रांनो तुम्हाला, की 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर आपण वॉटरला हीट केलं तर वॉटर एक्सपांड होण्याच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्ट होतं. हे आपण चालू तिथे पाहिलं, 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस, तिथे ते कॉन्ट्रॅक्ट कुठे, ते एक्सपांडिंग होत नाही. आणि त्याच वेळेस मित्रांनो पहा, त्याच वेळेस आपण पाहतो आता की या 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरलाच याच वॉटरची जी काही व्हॅल्यूम आहे त्याचा जो आकारमान आहे, ओके, त्याचा जे मित्रांनो आकारमान आहे, ओके, आकारमान जे आहे ते मिनिमम असतं, जास्त असतं. कोणत्या टेम्परेचरला, म्हणजे तुम्हाला परीक्षेत जर प्रश्न विचारला तर तिथे जमलं पाहिजे. काय जमलं पाहिजे मित्रांनो, तर पहा 4 डिग्री सेल्सिअसला जो त्याचा व्हॅल्यूम आहे, त्याचा आकार आहे हा मिनिमम असतो, सर्वाधिक असतो. त्यानंतर पुढे काय पहा, जर आपण वॉटर काय केलं, 4 डिग्री सेल्सिअस काय म्हटलंय पहा, इफ द सेल्सिअसच्या पुढे जर आपण पाण्याला हीट केलं मित्रांनो, पाण्याला हीट केल्यानंतर ते पाणी आता काय होईल मित्रांनो, या ठिकाणी एक्सपांडेड व्हायला सुरुवात होईल. काय होईल मित्रांनो, ते एक्सपांडेड व्हायला सुरुवात होईल. ओके, सम्यक, ओके, थँक्यू सम्यक. ओके,
तर या ठिकाणी मित्रांनो काय आहे, तो या ठिकाणी एक्सपांड होईल आता 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे. ओके, 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे आता आपण वॉटरला हीट केलं तर ते नॉर्मल सबस्टन्स सारखे काय होतील, ते आता एक्सपांड व्हायला सुरुवात होईल. ओके, जसंही ग्राफ येईल तिथे तुम्हाला हे सर्व कन्सेप्ट अजून अधिक त्याने कंप्लीट होतील मित्रांनो. ओके, पुढे पहा. द बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन टेम्परेचर फ्रॉम 4 डिग्री सेल्सिअस इट इज कॉल्ड anomalous बिहेवियर ऑफ वॉटर. म्हणजेच खरा खेळ कुठे आहे, तर 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पासून तर मित्रांनो 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पर्यंत पाण्याच्या ह्या आचरणाला, पाण्याच्या या बिहेवियरला anomalous बिहेवियर ऑफ वॉटर असं या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, येतंय मित्रांनो लक्षात? ओके, पहा समजलं असेल पटापट कमेंट्स करा यस ऑर नो मध्ये, आणि अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायचे आहे. पुन्हा एकदा सांगतो की पहा हे तिघे मुद्दे काय सांगतात आपल्याला, की जे काही वॉटर आहे, वॉटरला जर आपण हीट केलं 0 डिग्री सेल्सिअस पासून तर 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत मित्रांनो, तर त्या ठिकाणी काय होतं, कोणत्याही पदार्थाला हीट दिल्यानंतर तो पदार्थ एक्सपांड होतो. परंतु ह्या टेम्परेचरला 0 डिग्री सेल्सिअस तर 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जेव्हा आपण वॉटरला हीट करतो तर हे वॉटर काय होतं मित्रांनो, ते एक्सपांड होण्याच्या ऐवजी ते काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. ओके, त्यानंतर याच 4 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरच्या वेळी जे वॉटर आहे त्या वॉटरचा व्हॉल्यूम हा मिनिमम असतो, सर्वाधिक असतो. द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन टू युअर एसएससी बोर्ड एक्झाम. ओके, हे मित्रांनो तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झाम साठी महत्वाचं असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलंय, याच नंतर जर आपण ते वॉटर 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे काय केलं, आपण हीट करत गेलो 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे, तर मात्र आता या वेळेस हे वॉटर मित्रांनो काय होणार आहे, 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे ते आता एक्सपांड होईल, ते कॉन्ट्रॅक्ट होणार नाही, ते एक्सपांड होईल आणि त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम सुद्धा इन्क्रीसेस व्हायला लागेल. ओके, इथपर्यंत कळालं. आणि त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, जे काही 0 डिग्री पासून तर 4 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचर मध्ये पाण्याचं जे काही हे आचरण आहे, पाण्याचं हे जे काही बिहेवियर आहे, ह्या बिहेवियरला म्हणतात मित्रांनो anomalous बिहेवियर ऑफ वॉटर. ओके, कळालं मित्रांनो? कळालं असेल पटापट कमेंट्स करा आणि वळणार आहोत आपण आपल्या पुढच्या कन्सेप्ट कडे. ओके, आता पुढे पाहूया मित्रांनो. पहा पुढे आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे, पहा, इफ 1 kg ऑफ वॉटर इज हिटेड फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस अँड इट इज व्हॉल्यूम इज काय म्हटलंय, अपलोड ॲज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर वी गेट द ग्राफ शोविंग फिगर जे आहे तुमच्या पुस्तकातली 5.4 मध्ये ॲट 4 डिग्री सेल्सिअस द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इज मिनिमम. It means that the density of water is maximum at 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथे काय म्हटले पहा मित्रांनो, पाण्याला जो आहे, पाण्याचा सर्वाधिक जो व्हॉल्यूम आहे, ओके, जो आपण या ठिकाणी चालू जाता मागच्या याच्यामध्ये पाहिला, जो पाण्याचा व्हॉल्यूम आहे म्हणजेच काय मित्रांनो, आकारमान. ओके, आकारमान, याचं जे आकारमान आहे पाण्याचं, हे सर्वाधिक कुठे असणार आहे, तर 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला. कुठे असणार आहे, 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला. त्यानंतर अजून पुढे काय म्हटलंय पहा काय म्हटलंय, इट मीन्स, याचाच अर्थ दॅट इज डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट काय आहे, 4 डिग्री सेल्सिअस. मिनिमम कुठे असणार आहे, ओके, मिनिमम कुठे असणार आहे, त्याचं आकारमान, सर्वाधिक आकारमान कुठे असणार मिनिमम, तर 4 डिग्री सेल्सिअसला. त्याच पद्धतीने मित्रांनो या 4 डिग्री सेल्सिअसला त्याची डेन्सिटी कशी असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे, जास्तीत जास्त असणार आहे या 4 डिग्री सेल्सिअसला. ओके, त्यानंतर पहा, ओके, कळालं असेल तर मित्रांनो पटापट कमेंट्स करा. आता ह्या ग्राफवरून तुमच्या संपूर्ण कन्सेप्ट असू द्या, तुमचे या ठिकाणी डिप्लोमा, इंजिनिअरिंग ज्याही क्षेत्रात तुम्ही जाणार त्या ठिकाणी फिजिक्सचा हा anomalous बिहेवियर ऑफ वॉटर ही कन्सेप्ट डोक्यात पक्की बसेल मित्रांनो. ओके, जे जे विद्यार्थी जोडले गेले त्यांनी व्हिडिओला लाईक करत चला आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर पहा मित्रांनो, समज असेल कमेंट करा यस ऑर नो मध्ये. ओके ओके ओके, सिंपल गर्ल. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. आता पहा मित्रांनो, anomalous बिहेवियर ऑफ वॉटर. आता इथे तुम्हाला हा जो ग्राफ आहे, जर हा तुम्हाला एक्झाम मध्ये आला तर अजिबात घाबरायचं नाही. याच्यासारखा सोपा ग्राफ कोणता नाही.
आणि याला कशा पद्धतीने एक्सप्लेन करायचं आणि याच्या कन्सेप्ट काय आहेत, या 2 ते 5 ओळींमध्ये तुमच्या लक्षात येईल. फक्त तुम्ही त्यांचं जे या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्ट एक्सप्लेन करून देतोय ते व्यवस्थित समजायचंय मित्रांनो. ओके ओके. पहा, या ठिकाणी तुम्हाला ग्राफ दिलाय. ओके, ग्राफ मध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिला आहे 1 kg व्हॉल्यूम ऑफ वॉटर. जे वॉटर आहे त्याची व्हॅल्यूम या ठिकाणी दिलाय आणि इथे त्याचं टेम्परेचर दिलंय मित्रांनो. ओके, इथपर्यंत ग्राफ समजला. ओके, इथपर्यंत ग्राफ समजला की तुमचा हा y ऍक्सिसला आणि हा x ऍक्सिस वर काय काय दिलंय. x ऍक्सिस वर दिलंय मित्रांनो तुम्हाला टेम्परेचर आणि y ऍक्सिस वर दिलंय तुम्हाला त्याचा व्हॅल्यूम. ओके, वॉटरचा व्हॅल्यूम दिला. काय केलंय मित्रांनो पहा, हे जे काही वॉटर आहे, ज्यावेळेस हे वॉटर कोणत्या 0 डिग्री सेल्सिअस, किती 0 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला हे वॉटर काय असणार आहे, तुमचा आईस असणार आहे. काय असणार आहे मित्रांनो, तो तुमचा आईस असणार आहे, तुमचा बर्फ असणार आहे. काय असणार आहे, बर्फ असणार आहे. आलं लक्षात, 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला. कळालं, म्हणजेच त्याचा जो आकार आहे तो काय असणार आहे, इथे पहा काय झालेला आहे, तर इथे त्याचा आकार झालाय मित्रांनो वाढलेला आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यूम इथपर्यंत असणार आहे 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला. ओके, त्यानंतर पहा मित्रांनो आता पुढे काय म्हटलंय पहा. आता जसंही आपण आता याला काय करत गेलो, टेम्परेचर म्हणजे हीट देत गेलो. काय देत गेलो, हीट देत गेलो या आईस क्यूबला. या बर्फाच्या खड्याला, बर्फाच्या तुकड्याला आपण काय देत गेलो, हीट देत गेलो. आणि हीट दिल्या गेल्यानंतर आपण पाहिलं की याला काय होतो, हीट दिल्यानंतर याचं वॉटर मध्ये कन्वर्ट होईल. कशात कन्वर्ट होईल, वॉटर मध्ये, म्हणजे तुमच्या पाणीमध्ये हा जाईल मित्रांनो कन्वर्ट होत चालेल. म्हणजे हा एक्सपांड होण्याच्या ऐवजी काय, एक्सपांड होण्याच्या ऐवजी म्हणजे कोणताही पदार्थ जो असतो तो पदार्थ काय करत असतो मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही पदार्थाला हीट दिल्यानंतर त्याचे जे काही पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स काय होत चालतात, एक्सपांड होत चालतात. काय होत चालतात, एक्सपांड होत चालतात. मग ते सॉलिड असो, लिक्विड असो की गॅसेस असो. ओके, सॉलिड, लिक्विड, गॅसेस तिघही स्टेट मध्ये काय होत चालतात, हीट दिल्यानंतर त्या पदार्थामध्ये एक्सपान्शन होत चालतं, ते प्रसरण पावत असतात. परंतु या ठिकाणी हा जो आईस क्यूब आहे, हे जे वॉटर आहे, याला मात्र आपण हीट दिल्यानंतर हा एक्सपांड होण्याच्या ऐवजी हा काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. म्हणजे हा बर्फ काय होईल, वॉटर मध्ये कन्वर्ट होत चालेल. पण हे कुठपर्यंत होईल मित्रांनो, तर लक्षात घ्या, ते होत चालणार आहे तुमचं पाहतो, मेल्ट होतोय, खाली येतोय, खाली डिक्रेस होत चालेल. त्याचा व्हॅल्यूम, त्याचा आकार कमी कमी होत चालेल. तर कुठपर्यंत कमी कमी होत चालेल, तर मित्रांनो 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. किती, 4 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला तो काय होत चालेल, पूर्ण या ठिकाणी काय होईल मित्रांनो, त्याचा आकार मेल्ट होईल, म्हणजे तो वॉटर होईल. ओके, आणि चालूच आपण पाहिलं मित्रांनो. आता पहा, या ठिकाणीच आपण आता पाहिलं, यानुसार आपण पहिलं याच्यामध्ये पाहिलं की हे जे टेम्परेचर आहे, ह्या टेम्परेचरला कोणत्या 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस मध्ये जो 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला जी व्हॅल्यूम आहे, त्याचा जो आकार आहे हा मिनिमम असतो. म्हणजे काय असतो मित्रांनो, अगदी सर्वात कमी त्याची काय असते, व्हॅल्यूम असते 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला. परंतु ज्या या 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, ओके, याच 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला त्याची जी डेन्सिटी आहे, मात्र ही डेन्सिटी कशी असते, मॅक्झिमम असते. कशी असते मित्रांनो, मॅक्झिमम असते. कशी असते, मॅक्झिमम. 2 प्रश्न इथून तुमचे अधिक पद्धतीने महत्वाचे समजून घ्यायचे आहेत. ओके, आलं लक्षात. मग ह्या टेम्परेचरला काय होणार आहे, त्याचा मिनिमम, ओके, मिनिमम त्याचा जो व्हॅल्यूम आहे, ओके, मिनिमम व्हॅल्यूम जो आहे मित्रांनो तो 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला असतो. ते आपल्या इथे लक्षात आलं. ओके, त्यानंतर याची जी काही डेन्सिटी आहे, मॅक्झिमम डेन्सिटी, ती सुद्धा 4 डिग्री सेल्सिअसला त्याची डेन्सिटी आहे, त्याची घनता आहे. ओके, डन मित्रांनो. कळालं असेल, पटापट लाईक करा, पटापट व्हिडिओला शेअर करा आणि समजलं असेल येस और नो मध्ये कमेंट्स करा. ओके, पटापट कमेंट्स करा. इथपर्यंत समजलं असेल तर पटापट कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. ओके, इथपर्यंत समजलं असेल तर कमेंट्स करा पटापट. जे विद्यार्थी मित्र जोडले आहेत, ओके ओके, चला. हा, तर पहा मित्रांनो, या ठिकाणी या 2 याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं की इथून जेव्हा या बर्फाला आपण टेम्परेचर देत गेलो, हीट देत गेलो, ते हळूहळू त्याचा आकारमान, त्याचा व्हॅल्यूम काय होईल, 4 डिग्री सेल्सिअस मध्ये डायरेक्ट काय होईल, टोटल मिनिमम होऊन जाईल, सर्वाधिक कमी असेल. यस, ओके, सिंपल. ओके ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढे पहा मित्रांनो, आता आपण काय केलं,
या 4 डिग्री सेल्सिअस आपण टेम्परेचर इन्क्रीज करू. पहा आता टेम्परेचर इन्क्रीज होतंय. टेम्परेचर काय होतंय 4 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचर नंतर ते वॉटर झालं आणि आता या वॉटरला काय करतोय मित्रांनो आपण आता हीट देतोय. काय देतोय त्याला हीट देतोय आणि ती हीट देत असताना पहा आता ओके ती हीट देत असताना मात्र आता ते जे वॉटर आहे ते काय व्हायला लागेल एक्सपांड व्हायला लागेल. काय व्हायला लागेल एक्सपांड व्हायला लागेल. ओके काय व्हायला लागेल एक्सपांड व्हायला लागेल. इथून जर तुम्ही टेम्परेचर वाढवत गेलात तर मात्र आता ते वॉटर काय होईल एक्सपांड व्हायला सुरुवात होईल. काय व्हायला सुरुवात होईल मित्रांनो एक्सपांड व्हायला सुरुवात होईल. ओके चला याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की मग हे जे काही टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचर मध्ये जो पाण्याचा जो बिहेवियर आहे हा वेगळा असतो. म्हणून अनोमलियस बिहेवियर ऑफ वॉटर हे जर टेम्परेचर विचारलं तर ते 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत कार्य करत असते. त्यानंतर मात्र ते डायरेक्ट नॉर्मल होऊन आपल्या इतर पदार्थांसारखं काम करायला सुरुवात करते. असा हा ग्राफ आहे आणि ह्या ग्राफसाठी मित्रांनो पहा तुम्हाला याच्यातले जे महत्त्वाचे जे पॉइंट्स मी तुम्हाला नोट डाऊन करून दिलेले आहेत ते समजून घ्यायचे आहेत. ओके त्यानंतर तुम्हाला याच्या संदर्भातल्या अडचणी असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला जर आलं तर याला व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो पहा 1 2 3 4 हे 4 पॉइंट तुमचे कव्हर झाले पाहिजे. याच्यावर तुमचा सर्व पूर्ण बेनिफिट तुमचा सर्व खेळ बसलेला आहे. ओके कळालं मित्रांनो. चला त्यानंतर आता पुढे पाहूया. ओके आता पुढे पाहूया जे होप्स एप्रेटन्स आपल्याला दिलेला आहे. ओके होप्स एप्रेटन्स आपल्याला दिलेला आहे त्यांनी आता आपल्याला समजून घ्यायचंय. ते समजून घेण्यासाठी मित्रांनो पटापट व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. जे विद्यार्थी नवीन जोडले जात आहेत त्यांनी लक्षात घ्या मित्रांनो आपल्या मोरेसर अकॅडमी या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण सायन्स हा सब्जेक्ट टोटली कव्हर करणार आहोत. यासाठी तुम्ही चॅनलशी जुळून राहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व मित्रांनो तुम्हाला अतिशय महत्त्वाचे टॉपिक्स जे आहेत प्रत्येक चॅप्टर वाईज आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत आणि आपल्या लाईव्ह सेशनलाही जोडत चला. म्हणजेच काय तुम्हाला अधिक पद्धतीने क्लिअर होईल. ओके तर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे लेक्चर घेता का? ओके मित्र मी तेही लेक्चर घेतो आणि हेही घेतो. ओके दोघेही घेतो काही हरकत नाही. ओके चला त्यानंतर पहा होप्स एप्रेटन्स. आता अनोमलियस बिहेवियर वॉटर जो आहे हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामला विचारला जाणारा 100%चा प्रश्न आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा तिथे गोंधळ होत असतो आणि तिथे त्यांना ती कन्सेप्ट क्लिअर होत नसते. जो या ठिकाणी व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना सहजरित्या मित्रांनो या ठिकाणी समजेल. ओके चला पुढे पाहूया. काय म्हटलं आता पुढे आपल्याला होप्स एप्रेटन्सच या ठिकाणी पाहायचं आहे आणि त्याच्यावरून ही अनोमलियस बिहेवियर वॉटर हे आपल्याला कशा पद्धतीने प्रूफ होईल हे या ठिकाणी लक्षात येईल. ओके तर पहा मित्रांनो या ठिकाणी ते समजून घेण्यासाठी तुम्हाला आधी हे समजावं लागेल. काय केलेलं मित्रांनो पहा या ठिकाणी आपण हे होपचे काय आहे उपकरण आहे. होपचं हे काय आहे एप्रेटन्स आहे. होपच्या या एप्रेटन्स मध्ये हा जो काही मित्रांनो आपल्याला दिसलेला जो भाग आहे हा मधला भाग हा एक धातूचा आहे मेटलचा आहे. कशाचा आहे मेटलचा भाग आहे. ओके त्याच्यामध्ये काय केलंय पहा वन साइडला पहिल्या वरच्या साइडला पहिले एक थर्मामीटर लावलेला आहे. त्यानंतर खाली एक त्याचा T1 म्हणून एक थर्मामीटर लावलेला आहे. ओके लक्षात घ्यायचंय मित्रांनो पहा थर्मामीटर T1 T2 आणि T1 खालच्या बाजूला एक आणि वरच्या बाजूला एक लावलेला आहे. याच्यामध्ये याच्या मध्यभागी एक जे भांड घेतलेलं आहे जे आपण त्याला म्हणणार आहोत फ्रीजिंग म्हणजे त्याला थंड केलेलं म्हणजे याच्यामध्ये बर्फ असलेला आणि मीठ टाकून ठेवलेला हा भाग आहे. ओके फ्रीजिंग मिक्सचर ते आहे मित्रांनो. काय आहे फ्रीजिंग मिक्सचर आहे ज्याच्यामध्ये फ्रीजिंग मिक्स केलेलं आहे. ओके येतंय लक्षात. ओके कळत असेल पटापट व्हिडिओला लाईक करा आणि लेक्चर शेवटपर्यंत पहा तरच मित्रांनो तुम्हाला ते समजेल अन्यथा समजणार नाही. पहा याच्यामध्ये काय केलेलं आहे इथे बर्फ ठेवलेला आहे मीठ टाकून ठेवलेला आहे. या ठिकाणी एक ते येणारं जे वेस्ट पाणी असेल त्याला कॅरी करण्यासाठी त्याला आपण एक भांडं या ठिकाणी ठेवलेलं आहे. ओके याच्यामध्ये हे जे आहे जे वॉटर भरलेलं आहे काय भरलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये वॉटर भरलेलं आहे. आता आपण पाहिल्याप्रमाणे इथे काय होणार आहे पहा तुम्हाला ही आकृती विचारली जाते परीक्षेमध्ये
त्याच पद्धतीने याच्यावर मित्रांनो तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतात. ओके, तर ते तुम्हाला या ठिकाणी समजायचं आहे. तर मित्रांनो पहा, या ठिकाणी ज्या वेळेस याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर तुम्हाला जे टेम्परेचर आहे ते नॉर्मल दिसेल. काय होईल? नॉर्मल टेम्परेचर T1 मध्ये सुद्धा दिसेल आणि ते T2 मध्ये सुद्धा दिसेल. नंतर काय होणार आहे मित्रांनो पहा, नंतर होणार असं आहे, सर्वात आधी जो आहे हा इथला जो भाग आहे हा कूल होईल. काय होईल? कूल होईल, थंड होईल. कारण तिथे आपण काय केलेलं आहे, बर्फाचा जो भाग आहे बर्फाने थंड केलेलं तिथलं टेम्परेचर आहे. ते टेम्परेचर थंड झाल्यानंतर ते काय होईल मित्रांनो, खालच्या बाजूने येईल, खालच्या दिशेने येईल. काय होईल? खालच्या दिशेने ते पाणी काय होईल, खाली येताना ते हळूहळू काय होईल, आधी खालचं टेम्परेचर चेंज होईल. काय होईल मित्रांनो, आधी सर्वात आधी खालचे टेम्परेचर चेंज होईल. ओके, ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाईल. किती जाईल मित्रांनो? 4 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचर पर्यंत जाईल. त्यानंतर हळूहळू हेच टेम्परेचर कुठे जाईल? वरती होईल. मग वरती तुम्हाला थोड्या वेळाने दिसेल की इथलं सुद्धा टेम्परेचर तुम्हाला 4 डिग्री सेल्सिअस झालेलं दिसेल. काय दिसेल? 4 डिग्री सेल्सिअस. आताच आपण पाहिलं की 4 डिग्री सेल्सिअस याच टेम्परेचरला जी काही पाण्याची डेन्सिटी आहे ही काय असते मित्रांनो? मिनिमम असते. ओके, काय असते? मिनिमम असते. आणि याच टेम्परेचरला याच पाण्याची काय, याच पाण्याची जी व्हॅल्यूम आहे ती सुद्धा सर्वाधिक मिनिमम असते. काय असते? सर्वाधिक कमी असते. काय असते? ती सर्वाधिक कमी असते मित्रांनो. ओके, त्यानंतर त्यानंतर आता मात्र जेव्हा याचं या ठिकाणी कन्व्हर्टिंग होईल, सर्वात आधी जे वॉटर जे आहे ते वॉटर आता वरतून सर्वात आधी हळूहळू 4 पासून 3, 3 पासून 2 आणि 2 पासून 1 असं जे टेम्परेचर आहे हे होत असताना आणि 1 पासून 0 होण्यासाठी आता मित्रांनो मात्र पहा, ते आता खालून न कमी होता आता तुम्हाला ते वरच्या बाजूने काय होताना दिसेल? टेम्परेचर डिक्रीज होताना दिसेल. ते टेम्परेचर तिथे तुम्हाला डिक्रीज होताना दिसेल, हे लक्षात घ्या. ओके, म्हणून आपल्याला काय सांगता येईल? व्हेन द टेम्परेचर ऑफ वॉटर started decreasing below 4 degree Celsius, its volume increases and density decreases. It therefore moves in the upward direction. पहा, मी जे सांगितलं तेच. जेव्हा 4 डिग्री सेल्सिअसला हे वॉटर येईल त्यावेळेस याचा व्हॉल्यूम काय होईल? इन्क्रीज होईल. व्हॉल्यूम इन्क्रीज होईल आणि डेन्सिटी जी आहे मित्रांनो ते आता काय व्हायला लागेल? डिक्रीज होईल. म्हणून therefore moves इन द अपवर्ड डायरेक्शन. म्हणून ती अपवर्ड डायरेक्शनला जायला सुरुवात होईल. त्यानंतर मात्र मित्रांनो पुढे पहा, पुढे तुम्हाला सांगता येईल, लक्षात येईल. पहा, द टेम्परेचर ऑफ वॉटर देअर decreases, it is volume decreases and it is density increases. Okay, the water with higher density moves downwards. मग नंतर काय होईल मित्रांनो? या वॉटरची डेन्सिटी वाढल्यानंतर वरच्या बाजूकडून म्हणजेच अप साइड कडून डाऊन साइडला त्याची डेन्सिटी काय व्हायला लागेल? इन्क्रीज व्हायला लागेल. काय व्हायला लागेल? डाऊनवर्डला ती डेन्सिटी काय होईल? हायर व्हायला लागेल. हे या ठिकाणी लक्षात घ्या. तो एकदम मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला या ठिकाणी हे होप्स या ठिकाणी एप्रिटेंट्स व्यवस्थित समजेल, व्यवस्थित लक्षात येईल मित्रांनो. ओके, दोघे टॉपिक तुम्हाला समजले असतील, होप एप्रिटेंट्स आणि एनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटर. ओके, समजलं असेल पटापट कमेंट्स करा यस ऑर नो मध्ये. ओके, यस ऑर नो मध्ये मित्रांनो कमेंट्स करायचे आहेत. हे तुम्हाला समजलं का? ओके, पटापट कमेंट्स करायचे आहेत. समजलं का? जे जे विद्यार्थी जोडले गेले त्यांनी कमेंट्स करायचे आहेत. चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. चला, जे जे विद्यार्थी जोडले गेले समजलं असेल पटापट कंप्लीट. ओके, सिंपल गर्ल. ओके, नाव सांगितलं तर बेस्ट होईल. सिंपल गर्ल नाव जे असेल ते सांगितलं तर बरं होईल, म्हणजे उच्चार त्यांना व्यवस्थित होईल. ओके, चला आता इथपर्यंत समजलं. पुढे पहा मित्रांनो, आता पहा ह्याच एनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटर याचा जर आपण विचार केला, जे आपण 0 डिग्री सेल्सिअस पासून तर 4 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला एनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटर टेम्परेचर म्हटलं जातं. याच टेम्परेचर मध्ये ओके, अनिल भालेराव यस. ओके ओके, तर याच टेम्परेचरला मित्रांनो पहा आईस, आता या ठिकाणी जो आपला बर्फाळ प्रदेश आहे त्या बर्फाळ प्रदेशामध्ये
ओके, जो काही आपला स्नोवी रिजन आहे, या स्नोवी रिजन मध्ये जे काही आपले मित्रांनो काय आहेत, जे घटक आहेत, ओके, जे प्राणी आहेत ते पाण्यामध्ये कसे राहतात, ओके, ते जे प्राणी आहेत ते त्या पाण्यामध्ये कसे राहतात हे आपल्याला या ठिकाणी समजायचं आहे. ओके, पहा याच्यामध्ये सर्व बर्फाळ प्रदेश असणार नाही, पूर्ण बर्फाळ प्रदेश असताना नाही, त्या नदीमध्ये त्या पाण्यामध्ये तिथं पाणी कसं शिल्लक राहतं आणि ते कसे या ठिकाणी जगू शकतात. तर या ठिकाणी पहा काय समजायचं आपल्याला, पहा मित्रांनो, हा जो पुढचा प्रदेश आहे हा पूर्ण प्रदेश कशाचा आहे, आईस लेअरचा आहे. म्हणजे या ठिकाणी आईस आहे, या ठिकाणी बर्फ आहे. काय मित्रांनो, या ठिकाणी बर्फ आहे आणि या बर्फामध्ये आताच आपण पाहिलं की 4 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला पाण्याची जी काही डेन्सिटी आहे, ही डेन्सिटी काय होते मित्रांनो, ही मॅक्झिमम होते, सर्वाधिक होते. काय होते, सर्वाधिक होते. आणि ज्यावेळेस ज्यावेळेस या ठिकाणी स्वतः डायरेक्ट 0 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा -डिग्री सेल्सिअसला जेव्हा टेम्परेचर जातं, ओके, तेव्हा जे टेम्परेचर जातं त्या टेम्परेचरमध्ये मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे, त्या टेम्परेचरला या ठिकाणी तिथे बर्फ व्हायला सुरुवात होते. मग इथेही तेच होतं काय मित्रांनो, जेव्हा हे जे पाणी आहे हे पाणी हळूहळू जेव्हा ज्याचं जे काही फ्यू टेम्परेचर असेल, नॉर्मल टेम्परेचर पासून जेव्हा जसं पुढे जायला लागलं, तसं पुढे जात असताना मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की 4 डिग्री सेल्सिअस ह्या टेम्परेचर पासून जेव्हा 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर व्हायचं असेल, त्यावेळेस काय होणार आहे, हे पाणी हळूहळू 0 डिग्री सेल्सिअसला येईपर्यंत त्याचा जो वरचा भाग आहे हा सर्वात आधी काय होईल, बर्फ बनून जाईल. काय बनून जाईल, तो बर्फ बनून जाईल. आणि ह्याच 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला ही जी पाण्याची डेन्सिटी आहे ही इन्क्रीज झालेली असते. त्यामुळे हा बर्फ या ठिकाणी काय करू लागेल, तरंगू लागेल. ओके, हा तरंगू लागेल, हा फ्लो करेल. हा काय करेल मित्रांनो, फ्लो करेल. आणि जे खाली जे पाणी आहे, ओके, खाली जे पाणी आहे ते पाणी मात्र काय होणार नाही, त्याचा बर्फ होणार नाही. त्याचं कारणही तुम्हाला सांगतो, त्याचं रिझनही सांगतो. पहा याच्यामध्ये 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला जे काही वॉटर आहे त्याची जी लेअर आहे ती वरती बर्फाने छाडलेली असेल, ते बर्फाने असणार आहे वरची लेअर, वरचा थर, खाली मात्र पाणी असेल. याचं कारण असं आहे, जो आईस आहे, जो बर्फ आहे, हा बर्फ जो आहे मित्रांनो, हा बर्फ काय आहे, हा जो आहे हीटचा काय आहे, इन्सुलेटर आहे. हा हीटचा काय आहे, इन्सुलेटर आहे. म्हणजेच काय, हा बर्फ जी काही बाहेरची हीट आहे, ओके, बाहेरची जी हीट आहे म्हणजे जी एक्सटर्नल हीट आहे बाहेरच्या वातावरणातली, ती हीट तो आत येऊ देणार नाही. आणि आतली जी हीट आहे, ही जी आतली हीट आहे, ती आतली हीट तो बाहेर जाऊ देणार नाही. म्हणजेच या 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला हे वॉटर कॉन्स्टंट राहील. ते 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा वाढणारही नाही आणि 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी होणार नाही. ओके, अशा पद्धतीने हा ठिकाणी हे पाणी कॉन्स्टंट असल्यामुळे तिथले वनस्पती, तिथले जे प्राणी आहेत हे सुरक्षित पद्धतीने मित्रांनो जगू शकतात. ओके, समजलं मित्रांनो इथपर्यंत? चला पटापट कमेंट्स करा. इथपर्यंत समजलं असेल तर पटापट कमेंट्स करा. काही डाऊट्स असतील तर पटापट कमेंट्स करा. ओके, चला पटापट कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो. ओके, चला पटापट कमेंट्स करत चालायचं आहे. समजलं का? पटापट कमेंट्स करत चालायचे आहे. ओके, समजलं असेल पटापट कमेंट्स करा. ओके, चला तर मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण आपला एनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटर ही जी काही कन्सेप्ट आहे ती, त्यानंतर होप्स एप्रिडेंट्स हे आपण या ठिकाणी कंप्लीट केलं. त्यानंतर ओके सर समजलं, व्हेरी गुड. ओके, त्यानंतर आपण होप एप्रिडेंट्स आणि त्याच पद्धतीने जे पाणी आहे मित्रांनो, पाण्यामध्ये जे बर्फाळ प्रदेशामध्ये जे प्राणी कसे जगतात हे आपण या ठिकाणी समजून घेतलं. त्याच पद्धतीने मित्रांनो जे काही आपला थंड प्रदेश स्नोवी रिजन जो आहे, या स्नोवी रिजन मध्ये ज्या पाईपलाईन आहेत त्या का बरं क्रॅक होतात, त्या कशामुळे फुटतात ते तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगतो की ही जी पाईपलाईन आहे, या पाईपलाईन मध्ये मित्रांनो ऑलरेडी पाणी काय असतं, साचलेलं असतं. आणि होतं काय, जसे वातावरण चेंज झालं, जसे वातावरण या ठिकाणी थंड झालं, कोल झालं, तर कोल वातावरण झाल्यानंतर हे जे पाणी आहे मित्रांनो याचा बर्फ व्हायला सुरुवात होतं आणि हे पाणी एक्सपांड होतं.
आणि एक्सपांड झाल्यानंतर त्याला जास्ती आकारमान निर्माण होतं. त्याला आकारमान निर्माण झाल्यामुळे त्याचे जो पाईप आहे, पाईपची साईज कमी पडते, म्हणून तो त्या पाईपला फोडतो, त्याला क्रॅक करतो, म्हणून ते पाईपलाईन फुटतात. हे त्याचं सर्वात महत्वाचं रिझन आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथे थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत आपण आपल्या लेक्चर नंबर 3 मध्ये. त्याच्यामध्ये आपले ड्यू पॉइंट्स असतील, त्यानंतर युनिट ऑफ हीट असेल, हे दोघेही टॉपिक आपण कंप्लीट करणार आहोत. यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला जो आहे या ठिकाणी चॅनलला जो आहे ते सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब एकदाच करायचं आहे, पुन्हा पुन्हा करायचं नाही. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपल्या या व्हिडिओला आणि चॅनलला शेअर करा. आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे मित्रांनो, तो म्हणजे मोरे सर अकॅडमी याच नावाचा आहे. त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके, तुर्तास मित्रांनो आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत मित्रांनो आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या टॉपिकसह. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड. सी यू अगेन अँड बाय बाय फ्रेंड्स.